पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, परी कर्मफळी आसक्ती धरोनिया। दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला उपदेश करत असताना भगवान बुद्धियोगाचं विवेचन करत आहे। अगोदर सांख्ययोगाने अर्जुनाला समजून सांगितलं, आता बुद्धियोग अर्जुनाला सांगत आहे। आणि बुद्धियोग सांगताना भगवान अर्जुनाला सांगतात की बुद्धीचे दोन प्रकार आहे। ज्ञानोबरायांनी सुद्धा त्याच्यावर टीका केलेली आहे की एक सद्बुद्धी आहे आणि दुसरी दुर्बुद्धी आहे। त्यापैकी सद्बुद्धी कशाला म्हणायचं त्याचं वर्णन काल झालेलं आहे। जेथ न संचरे पुण्य पाप, जे निष्कंप गुणत्रय रहित, असं सद्बुद्धीचं वर्णन काल केलंय। दिव्याच्या उदाहरणाने ज्ञानोबरांनी सांगितलं, जैशी दीपकळिका धाकुटी, परी बहु तेजा ते प्रकटी, तैशी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये। ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत ही कशी असती, धाकुटी छोटी असती, परंतु तिला छोटी म्हणू नये, कारण ती काय करत असते, प्रकाश देत असते। तसंच आहे ही सद्बुद्धी प्रकाश देत असते, ही सद्बुद्धी छोटी म्हणू नये। तैशी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये, असं ज्ञानोबरायांनी काल वर्णन केलं होतं। बसा खाली बसा, हो बसा। आणि आता दुसरा जो प्रकार आहे बुद्धीचा, जो दुसरा प्रकार दुर्बुद्धी, त्या दुर्बुद्धीचं वर्णन भगवान करत आहे। यामिमां पुष्पितां वाचम प्रवदन्त्य विपश्चितः, वेदवादरता पार्थ नान्यदस्तितिवादिनः। अविपश्चितः, अविवेकी जे लोक आहे, ज्ञानशून्य विचारशून्य जे लोक आहे, मूर्ख जे लोक आहे, त्यांच्या ठिकाणी काय असते, दुर्बुद्धी असते। आणि जे विचारशूर मनुष्य आहे त्यांच्या ठिकाणी सद्बुद्धी असते। अविपश्चितः म्हणजे मूर्ख लोक। वेदवादरतः, वेदाने जे फळ सांगितलेलं आहे स्वर्गाधिक फळ, ते स्वर्गाधिक फळामध्ये जे रत आहे। ना अन्यत अस्ति, अन्यत न अस्ति इति वादिनः, स्वर्गापेक्षा दुसरं कोणतंही सुख श्रेष्ठ नाही असे सांगणारे जे आहेत ते याम इमाम पुष्पिताम वाचम प्रवदंती, तेच या पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभेने युक्त असणारी जी वाणी, जी दुर्बुद्धी आहे, त्या दुर्बुद्धीला बोलत असतात। वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, परी कर्मफळी आसक्ती धरोनिया। हे लोक काय करतात, दुर्बुद्धिवान जे लोक आहे ते सुद्धा वेदाचाच आधार घेऊन बोलतात। वेदाला सोडून ते बोलत नाही, वेदाला सोडून नास्तिक बोलत असतात। वेदाला सोडून बोलणारा जो आहे तो नास्तिक असतो। काल आपण पाहिलं, वेदबाह्य लंड बोले जो पाषांड, त्याचे काळे तोंड संतांमध्ये। जो वेदबाह्य बोलतो, वेदामध्ये जे सांगितलं नाही ते जो सांगतो तो पाखंडी असतो। परंतु जे सद्बुद्धीचे आहे आणि दुर्बुद्धीचे
जे ज्ञानोबांनी सांगितले आहे ते दोन्हीसुद्धा वेदाधारे बोलते, वेदाचाच आधार घेऊन बोलतात. आस्तिक लोकसुद्धा आपलं मत सिद्ध करण्यासाठी आधार वेदाचा घेतात, शास्त्राचा आधार घेतात, संतांच्या ग्रंथाचा आधार घेतात. आणि जे दुर्बुद्धिवान लोक आहे ते सुद्धा काय करतात, वेदाचाच आधार घेऊन बोलतात, वेदाधारे बोलती. काय बोलतात, केवळ कर्म प्रतिष्ठिती. वेदामधील जे कर्माचा भाग आलेला आहे त्या कर्माच्या भागाचं ग्रहण करतात. वेदामध्ये सर्व ज्ञान आलेलं आहे, ज्ञानकांडसुद्धा आहे, भक्तिकांड आहे, कर्मकांड आहे, सगळं सांगितलं वेदामध्ये. पण दुर्बुद्धिवान लोक काय करतात, बाकीचं सर्व सोडून देतात आणि फक्त कर्मकांड घेतात. केवळ कर्म प्रतिष्ठिती. पूर्वमीमांसेने जे सांगितलेलं आहे, जैमिनीने जे कर्म सांगितलं ते कर्मच काय करतात, अनुष्ठिती, त्या कर्माचं अनुष्ठान करतात. आणि प्रतिष्ठिती, लोकांना सुद्धा ते कर्म सांगतात. परी कर्मफळी आसक्ती धरून या. ज्ञानोबा म्हणतात कर्माचं आचरण करणं वाईट नाही, कर्माचं आचरण करणं काय आहे, चांगलंच आहे. खरं जर पाहिलं तर कर्माचं आचरण केल्याशिवाय परमार्थामध्ये पुढची गती प्राप्त होत नाही. परमार्थाच्या ज्या अवस्था सांगितल्या जातात, मुख्य 4 अवस्था आहे, पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. त्यापैकी पामराची जी अवस्था आहे आणि विषयी जी अवस्था आहे ती सांसारिक अवस्था आहे, आणि जिज्ञासू अवस्था आणि मुक्त अवस्था ही पारमार्थिक अवस्था आहे. तर या अवस्था प्राप्त होण्यासाठी जे काही साधनं लागतात त्यातलं पहिलं साधन आहे कर्म. कर्म ज्याच्या अंतःकरणामध्ये मल राहिला नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये पापाची वासना नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये विक्षेप नाही, ज्याचं अंतःकरण स्थिर झालेलं आहे, अशा मनुष्याला काय म्हणतात, जिज्ञासू म्हणतात. जिज्ञासू किंवा मुमुक्षू म्हणतात, त्यालाच साधक म्हणतात, त्यालाच वारकरी वैष्णव म्हणतात. ज्याच्या अंतःकरणात मल विक्षेप राहिला नाही, साधन चतुष्टयाने जो युक्त आहे त्याला मुमुक्षू किंवा जिज्ञासू म्हणतात. तर ही अवस्था प्राप्त होण्यासाठी पहिलं काय करावं लागतं, अंतःकरणातला मल नावाचा दोष जावा लागतो. अंतःकरणात 3 दोष राहतात, मल, विक्षेप आणि आवरण. पापाची वासनेवरून काय होत असतं, मलाचा निश्चय होतो. आपल्याला समजा पाहायचं आहे आपल्या अंतःकरणामध्ये मल आहे की नाही, कसं ओळखावं, पापाच्या वासनेवरून मलाचा निश्चय होतो. जर अंतःकरणात पाप करण्याची वासना असेल, अंतःकरणात इच्छा जर होत असेल आपण चोरी केली पाहिजे, अंतःकरणात जर वाटत असेल दुसऱ्याचं आपण धन लुटलं पाहिजे, अंतःकरणात वाटत असेल जर आपल्याला मान मिळावं वाटत असेल, अंतःकरणामध्ये जर आपल्याला विषय भोगाची वासना होत असेल, किंवा अंतःकरणामध्ये जर आपल्याला वाईट धंदे करावे वाटत असतील, तर हे काय आहे, याच्यावरून अंतःकरणातील मलाचा निश्चय होतो. ही पापाची वासना आहे. अंतःकरणामधला जो मल आहे तो मलच आपल्याला पाप करण्यासाठी काय करत असतो, प्रवृत्त करत असतो. त्यालाच दुसऱ्या भाषेमध्ये भगवंताने काम क्रोध अधिक विकार म्हटलेला आहे. मल म्हणजेच काम क्रोध अधिक विकार. अर्जुनाने प्रश्न केला भगवंताला, देवा एवढे जे लोक दिसतात हे पाप करण्यामध्ये जे प्रवृत्त होतात, हे कशामुळं नेमकं पाप करतात? यांच्याकडे पाहिलं तर असं वाटत नाही, कारण काही काहीची पाप करण्याची इच्छासुद्धा नसते, तरीसुद्धा त्यांच्याकडून काय होतं, पाप होतं. बळच त्या कर्मामध्ये प्रवृत्त केल्यासारखं होतं. असं करणारा नेमका कोण आहे? तर भगवान सांगतात, काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा आणि महाशनो महापापमा विध्येन मिह वैरिणम. अर्जुना, येश काम हा काम आहे, येश क्रोध हा क्रोध आहे, रजोगुण समुद्भवा रजोगुणापासून उत्पन्न झालेले काम क्रोध आहे, महाशन हे काम क्रोध अत्यंत खादाड आहे, खादाड. महापापमा महापापी आहे. विध्येन मिह वैरिणम. अर्जुना, इह या परमार्थ मार्गामध्ये वैरिणम विद्धी, एनम वैरिणम विद्धी. या काम क्रोध अधिक विकाराला तू आपला वैरी समज. वैरी का? कारण हेच काम क्रोध अधिक वैरी आपल्याला पाप करण्यामध्ये प्रवृत्त करतात. त्यालाच भगवंतांनी काही ठिकाणी मल म्हटलेला आहे. हा मल नावाचा दोष मनुष्याला पाप करण्यामध्ये प्रवृत्त करतो. इच्छा नसेल तरीसुद्धा आपल्याकडून पाप करून घेतो. पण पाप जर मनुष्याकडून होत असेल तर त्याचा परमार्थ कधीच होऊ शकत नाही, कारण पाप करणाऱ्याची गती नरकामध्ये सांगितलेली आहे, त्याला मोक्षाची गती नाही. नरका जाणे तरी पापे आचरावी. पाप केल्यानंतर मनुष्य नरकाला जात असतो. म्हणून परमार्थाची पहिली पायरी आहे
त्याच्या अंतःकरणातला मल नष्ट व्हावा. अंतःकरणातला मल जेव्हा नष्ट होईल तेव्हा आपण या परमार्थाच्या पहिल्या पायरीवर चढलो असं समजायचं. फक्त आपण भजन करतो, कीर्तन करतो किंवा दिंडीला येतो, रोज नामस्मरण हरिपाठ करतो, गंध लावतो आणि माळ घालतो, हे परमार्थामध्ये प्रवेश करणं सुद्धा नाही, अंगणवाडीसारखं आहे. पण जेव्हा अंतःकरणातील मलाचा नाश होईल तेव्हा समजायचं आपली परमार्थाची पहिली पायरी आपण आता काय झालो आहे, चढलो आहे. तर ही पहिली पायरीवर जाण्यासाठी काय करावं लागतं, मलाचा नाश करावा लागतो. आणि मलाचा नाश जर कशाने होत असेल तर शास्त्र सांगतं निष्काम कर्म एकमेव पर्याय. निष्काम कर्म केल्याशिवाय मलाचा नाश होऊ शकत नाही. तुम्हाला आपल्या वाटेला जे आलेलं कर्म आहे ते कर्म निष्काम पद्धतीने करावं लागतं. निष्काम पद्धतीने जर केलं तर आपल्या अंतःकरणातील मलाचा म्हणजे पापाचा काय होतो, नाश होत असतो. नाश म्हटले नामस्मरण केल्याने सुद्धा पापाचा नाश होईल. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ, पापाचा नाश करतं नाम. हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लय शिक्षण मात्रे. भगवंताचं नाम घेतल्याने सगळे पाप काय होतात, नष्ट होऊन जातात. नामस्मरणाने सुद्धा पाप नष्ट होतं. असं जरी असलं तरी नामस्मरण हे पाप नष्ट करण्यासाठी आपण करावं, ही बुद्धी होण्यासाठी सुद्धा अगोदर निष्काम कर्मच करावं लागतं. आपल्या वाट्याचं निष्काम कर्म जर आपण केलं नाही आणि जर नामामध्ये प्रवृत्त झालो तर नामस्मरण आपण पुण्यासाठी करू शकत नाही किंवा पापाच्या निवृत्तीसाठी करू शकत नाही. सगळेच नामस्मरण करत असतात, भगवत प्राप्तीसाठी सगळे नाही करत. अनेक जण सकाम भावनेने उपासना करतात, मला हे फळ प्राप्त व्हावं, ते फळ प्राप्त व्हावं, त्याच्यासाठी काय करतात, भगवंताचं नामस्मरण करतात. नामस्मरणाने पाप नष्ट होतं, पण ते निष्काम झालं तर नष्ट होईल. सकाम भावनेने केलेलं नाम हे पाप नष्ट करू शकत नाही. ते तुम्ही इच्छा केलेलं फळ देऊन काय होतं, बाजूला होत असतं. तुम्हाला ते पुण्य देऊ शकत नाही किंवा पापही दूर करू शकत नाही. म्हणून नामस्मरण हे जरी पाप नष्ट करत असेल तर ते पाप नष्ट करण्यासाठी करावं, ही बुद्धी होण्यासाठी अगोदर निष्काम कर्म केलं पाहिजे. तुम्ही पहा, आज या महाराष्ट्रामध्ये किती कीर्तनकार असतील, किती प्रवचनकार या महाराष्ट्रामध्ये असतील, फार मोठे आहे. ते कीर्तन करतात, प्रवचन करतात, दिंडीला जातात, भगवंताचं नामस्मरण करतात, हरिपाठ करतात, काकडा करतात, सर्व काही करतात. पण पाप नष्ट होण्यासाठी कोणीच करत नाही किंवा पुण्याच्या प्राप्तीसाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी कोणीच करत नाही. भक्तीची सर्व काही जी साधना आहे ती साधना करून धन गोळा करताना दिसतात. पदोपदी तुम्ही हिंडून पहा, थोडे विरळे कीर्तनकार असतात जे निष्काम भावनेने करतात, पण बाकीचे सगळे पैसा गोळा करण्यासाठीच भक्तीचं साधन सगळ्यांनी केलेलं आहे. मग हे का होतं? नामस्मरणाने जर पाप नष्ट होतं तर मग पाप नष्ट होण्याच्या ऐवजी हे धन का गोळा करतात? तर याचं कारण आहे त्यांनी अगोदर निष्काम कर्म केलं नाही. अंतःकरणामधला मल निष्काम कर्माने संपत असतो आणि निष्काम कर्मच केलं नाही तर मल अंतःकरणामध्ये तसाच शिल्लक आहे. आणि मग तो नामामध्ये प्रवृत्त झाला काय, कीर्तनामध्ये प्रवृत्त झाला काय आणि कशामध्ये प्रवृत्त झाला काय, अंतःकरणातला मल त्याला भगवंताकडे जाऊ देऊ शकत नाही. तो मल त्याला धनाकडे प्रवृत्त करतो, मानाकडे प्रवृत्त करतो, सत्तेकडे प्रवृत्त करत असतो. म्हणून नामाने जरी पाप नष्ट होतं तरी सुद्धा तशी बुद्धी होण्यासाठी अगोदर निष्काम कर्मच करावं लागतं. किंवा नामस्मरणाने पाप नष्ट होतं असं जरी घेतलं, पण नामस्मरण करणं हे सुद्धा एक वाचिक कर्मच आहे. वाचिक कर्म असल्यामुळे ते नामस्मरण काय करतं, नष्ट करून टाकतं. आपल्या ठिकाणचं जे पाप आहे ते मल नष्ट करतं, वाचिक कर्म आहे ते. म्हणून शास्त्राचा सिद्धांत आहे, निष्काम कर्म जर तुम्ही करत असाल तर तुमच्या अंतःकरणातलं सर्व पाप काय होऊन जातं, नष्ट होतं. सकाम कर्म जर केलं तर ते कर्म तुम्ही केलेल्या इच्छा काय करतं, इच्छा पूर्ण करतं, तुमचं पाप नष्ट करू शकत नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात, वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती. काही काही लोक असे असतात दुर्बुद्धीचे, ते वेदाचा आधार घेऊन बोलत असतात, केवळ कर्म प्रतिष्ठिती, केवळ कर्माची प्रतिष्ठापना करतात. कर्म करा, कर्म करा, कर्म करा असं लोकांना सांगतात, स्वतः सुद्धा ते कर्म करतात. परी कर्म फळी आसक्ती धरून या. ज्ञानोबा म्हणतात, कर्म करणं वाईट नाही, ते उद्धाराचंच एक परंपरेने साधन आहे, पण त्या कर्मफळामध्ये आसक्ती धरून ते काय करत असतात, कर्माचं अनुष्ठान करतात.
कर्माचं अनुष्ठान हे मोक्षापर्यंत नेतं, पण ते कर्माचं अनुष्ठान निष्काम भावनेने झालं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात हे मंडळी सकाम भावनेने करतात. कर्म फळी, फळ शब्दाचा अर्थ आहे त्याने जे प्राप्त होतं त्या फलावर ते काय करतात, आसक्ती ठेवतात आणि मग कर्म करत राहतात. प्रत्येक कर्म, यज्ञाचं कर्म असेल ते कर्म मोक्षापर्यंत नेऊ शकतं, पण निष्काम भावनेने केलं तर होईल. पण काही मंडळी मला स्वर्ग मिळावा म्हणून यज्ञ करतात. मग स्वर्ग मिळावा या अपेक्षेने जर यज्ञ करत असेल तर त्या यज्ञाने काय होईल, स्वर्ग त्याला मिळू शकतो, भगवंत नाही त्याला मिळू शकत, कारण त्यांनी कर्मफलावर आसक्ती ठेवलेली आहे. तप करणं हे सुद्धा कर्मच आहे, पण तप करून जर स्वर्गाची इच्छा होत असेल तर ते तप करण्याचं जे कर्म आहे ते कर्मसुद्धा भगवंताकडे नाही नेऊ शकत, कारण त्याने फलावर काय ठेवले आहे, आसक्ती ठेवली आहे. तसंच आहे हे नामस्मरण, भजन, कीर्तन, प्रवचन करणं हे सुद्धा एक वाचिक कर्मच आहे. हे कर्म जरी आपण करत असलो पण फलावर जर आपली आशा असेल, नजर असेल, आसक्ती असेल, कीर्तन करून आपल्याला धन मिळावं, मान मिळावा अशी आसक्ती असेल तर ते कर्मसुद्धा आपल्याला देवापर्यंत नाही नेऊ शकत, ते सुद्धा आपल्याला नरकातच नेणार आहे. परी कर्म फळी आसक्ती धरून या. पुढे ज्ञानोबा बोलतात, त्यांच्या तोंडातील वाक्य कसे असतात दुर्बुद्धी लोकांच्या. म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. ते लोक असं बोलत असतात, अरे काय तुम्ही मूर्खसारखे भजन कीर्तन करायला लागले, एवढं करता निष्काम भावनेने कोणाकडून पैसा घ्यायचा नाही, भिकाऱ्यासारखं जगायचं, आलं तेवढं खायचं, किती मजा असते या परमार्थामध्ये सुद्धा, एवढं सगळं तुम्ही सोडून देता आणि निष्काम भावनेने तुम्ही हे का करता, असं ते लोक बोलत असतात. समजून घ्यायचं, असं जे बोलतात ते दुर्बुद्धीच आहे. ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये जे सांगतात तुम्ही असं निष्काम कर्म का करता, निष्काम कीर्तन का करता, अरे लोक फार उदार झालेले आहे, तुम्ही एक जर कीर्तन केलं तर लोक तुम्हाला 25 आणि 50 हजार द्यायला तयार आहे, एवढं मोठं सोपं पैसा मिळवण्याचं साधन सोडून तुम्ही बोंबलत हिंडायला लागले, निष्काम कीर्तन करा, असं ते लोक बोलत असतात. असं जे बोलतात ते दुर्बुद्धी ज्ञानोबरांच्या भाषेत. म्हणती संसारी जन्मीजे, या संसारामध्ये जन्म घ्यावा, एवढा मोठा देह देवान दिला, यज्ञाधिक कर्म कीजे, यज्ञ करावं, तप करावं, पुण्य करावं आणि या मिळून काय करावं, मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. मनाला सुंदर वाटणारं, शरीराला मनाला सुख देणारं जे स्वर्ग सुख आहे ते स्वर्ग सुख आपण भोगावं, असे दुर्बुद्धीचे लोक बोलत असतात. हे सगळं कर्म करायचं आणि कर्म करून स्वर्ग भोगायचा किंवा इहलोकातील सगळे भोग भोगायचे. ज्ञानोबरांनी त्याला दुर्बुद्धी सांगितलं. येथ हे वाचुनी काही अनिक सर्वथा सुखची नाही, ऐशे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते दुर्बुद्धी लोक आहे. कोण? येथ हे वाचुनी काही अनिक सर्वथा सुखची नाही, या ठिकाणी स्वर्ग सुखाशिवाय दुसरं सुखच नाही. मृत्यूलोकामध्ये विषयाचं जे सुख आहे त्या सुखाशिवाय दुसरं कोणतं सुखच नाही. हे सुख सोडून तुम्ही दुसरीकडे कशासाठी जातात? अरे भरपूर विषय सेवन करा, एवढाच जन्म आहे, मेला मनुष्य, मेल्यानंतर काय आहे शिल्लक, चांगलं खाऊन घ्या, चांगल्या माणसाला भेटून घ्या, असं जे बोलतात ज्ञानोबा म्हणतात दुर्बुद्धी त्यांची बुद्धी ही दुष्ट आहे, वाईट आहे, सद्बुद्धीचे नाही ते. ऐशे अर्जुना बोलती पाहिजे दुर्बुद्धी ते दुर्बुद्धिवान लोक आहे. कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम क्रिया विशेष बहुलाम भोगैश्वर्य गतिम प्रती. कामात्मान त्यांच्या अंतकरणामध्ये काम म्हणजे इच्छा भरलेली असते. स्वर्गपरा स्वर्गालाच ते श्रेष्ठ मानतात. जन्म कर्म फलप्रदाम जन्म देणारं जे कर्म आहे त्या कर्माच्या फलाकडेच ते वाट पाहतात. क्रिया विशेष बहुलाम अनेक प्रकारच्या कर्मामध्ये त्यांचं मन गुंतत असतं. आणि भोगैश्वर्य गतिम प्रती अनेक प्रकारचे भोग, ऐश्वर्य, वैभव, सत्ता यांच्यामध्ये त्यांचं मन आसक्त असतं. देखे कामना अभिभूत होऊनी कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देऊन या. हे अर्जुना पाहतू, कामना अभिभूत होऊन या, त्यांचं अंतकरण कामनेने ग्रसलेलं असतं. अंतकरणामध्ये फक्त त्यांच्या इच्छा फिरत असते. इच्छा, काम शब्दाचा अर्थ होतो इच्छा. अहंकार चिदात्माना वेकीकृत्या विवेकतः इदं मेषात दितिच्छा काम शब्दिताः असं पंचदशीमध्ये म्हटलेलं आहे. काम शब्दाचा अर्थ काय हो? इदं मेषात इतिच्छा.
मला हे मिळावं, मला हे मिळावं, हे मिळावं, अशी जी इच्छा, त्या इच्छेलाच काय म्हणावं? काम म्हणावं. काम. मी आज हे मिळवलेलं आहे, उद्या मला ते मिळवायचं, आज याच्याकडून घेतलं, उद्या त्याच्याकडून घ्यायचं, अशी जी मनामध्ये तळतळ करायला लावणारी जी इच्छा, त्या इच्छेलाच काय म्हणायचं? काम. कामना अभिभूत होऊनी, त्याच्या अंतकरणामध्ये कामनेने घर केलेलं आहे, इच्छेने घर केलेलं आहे, इच्छेने घर केलेलं आहे. संत महात्मा साधक लोक जर सोडले तर सगळ्याच अंतकरणाने इच्छेने घर केलेलं असतं. अंतकरणामध्ये इच्छा भरलेल्या असतात आणि त्या इच्छा किती आहे हे कोणालाच सांगता येत नाही. कोणी सांगू शकतं का माझ्या अंतकरणामध्ये एवढ्याच इच्छा राहिल्या, आता बस, आता माझ्या अंतकरणामध्ये इच्छाच नाही, 10 इच्छा आहे, 5 इच्छा आहे, 15 आहे, 20 आहे, 25 आहे, असं कोणीच सांगू शकत नाही. आपल्या आपल्या स्वतःच्या अंतकरणामध्ये इच्छा असते, पण ती इच्छा किती असते हे आपल्याला सांगता येत नाही. एवढं इच्छेचा आपल्या अंतकरणावर काय असतो? प्रभाव असतो, प्रभाव. ती इच्छा मनुष्याला पाप करायला प्रवृत्त करते. अंतकरणामध्ये विषयाची इच्छा झाली तर मनुष्य त्याचा परिणामाचा विचार करत नाही. हे कार्य केल्यानंतर परिणाम काय होईल ते आपण विचार करत नाही. का? इच्छा अंतकरणामध्ये आहे. बस मला ते पाहिजे म्हणजे पाहिजे. ते मिळवल्यावर काय होणार आहे त्याच्या परिणामाचा कोणी विचार करत नाही. कामना अभिभूत होऊनी कर्मे आचरत. कामनेला अभिभूत होतात, अंतकरणामध्ये इच्छा असते स्वर्गाधिकाची किंवा भोगाची, आणि मग अशा प्रकारे ते कर्माचं आचरण करतात. मग यज्ञ करतील, तप करतील, स्वाध्याय करतील, ज्ञानाचं साधन करतील, निष्काम कर्माचं साधन करतील. पण अंतकरणामध्ये आसक्ती आली का निष्कामता गेली. कीर्तन केलं, प्रवचन केलं, भजन केलं, वारकरी आहे, नामस्मरण केलं, पण कामना अंतकरणामध्ये जर असेल तर ते फळ देत नाही. ते केवळ भोगी चित्त देऊन या. त्यांचं लक्ष फक्त भोगावर असतं. मला भोग मिळाले पाहिजे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय मला मिळाले पाहिजे, याच्यावरच त्यांचं फक्त लक्ष असतं. क्रियाविशेषे बहुते न लोपिती विधिती, निपुण होऊनी धर्मा ते अनुष्ठिती. क्रियाविशेषे बहुती, ते फार प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया करतात, फार वेगवेगळ्या क्रिया करतात. न लोपिती विधिते, विधीसुद्धा सोडत नाही, जसं शास्त्राने सांगितलं तसंच करतात. निपुण होऊनी धर्मा ते अनुष्ठिती, त्या कर्मामध्ये अगोदर निपुण होतात, सगळी माहिती घेतात, तसंच कर्म करतात. पण फक्त फलामध्ये काय असते? आशा असते. फलाची आशा अंतकरणामध्ये असते. भोग ऐश्वर्य प्रसक्तानाम तया पौहृत चेतसाम व्यवसायात्मिका बुद्धीस समाधौ न विधीयते. भोग ऐश्वर्य प्रसक्तानाम, भोगामध्ये आणि ऐश्वर्यामध्ये जे प्रसक्त म्हणजे अति आसक्त झालेले आहे, तया अपहृत चेतसाम, ज्यांचं चित्त अपहृत म्हणजे हरण केलेलं गेलेलं आहे, विकारांनी ज्यांचं चित्त हरण केलं आहे, त्यांच्या अंतकरणामध्ये तया व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. समाधौ म्हणजे त्याच्या अंतकरणामध्ये व्यवसायात्मिका बुद्धी, निश्चयात्मक असणारी जी सद्बुद्धी आहे, न विधीयते, टिकू शकत नाही, नाही टिकू शकत. सद्बुद्धी कोणाला निर्माण होते? जो मनुष्य विरक्त झालेला आहे, विषयाचा ज्याने त्याग केला आहे, त्याला सद्बुद्धी निर्माण होते. ज्याच्या ठिकाणी विषयाची आसक्ती आहे, भोगामध्ये ऐश्वर्यामध्ये जो गुंतलेला आहे, मी आणि माझं याच्यामध्ये जो गुंतलेला आहे, त्याला ज्ञानोबा सांगतात व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. त्याच्या अंतकरणामध्ये सद्बुद्धी येऊ शकत नाही. परी एकची कुडे करीती, जे स्वर्ग काम मनी धरिती, यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो. वरच्या ओळीत सांगितलं निपुण होऊन धर्मात ते अनुष्ठिती, सगळं व्यवस्थित होऊन ते धर्माचं आचरण करतात, कर्माचं आचरण करतात. परंतु एकची कुडे करीती, एकच वाईट करतात. ते सगळं व्यवस्थित करतात, सगळं व्यवस्थित, पण वाईट एकच करतात. काय? जे स्वर्ग काम मनी धरिती आणि यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो. बाहेरून जर कर्म जर पाहिलं तर सगळं चांगलं करतात. ते जसा सात्विक यज्ञ असतो तसाच यज्ञ करतात. त्याचा मंडप तेवढाच देतात, त्याच्या ठिकाणी असणारा ओटा तेवढाच बांधतात, यज्ञाचे कुंडसुद्धा त्याच मापाचे असतात. यज्ञाला आहुती टाकण्यासाठी जे ब्राह्मण बोलले ते ब्राह्मणसुद्धा तेच असतात. आहुती टाकण्याचं सामानसुद्धा सगळं तेच असतं. वरून जर पाहिलं तर सगळं सारखं आहे, पण एकची कुडे करीती, एकच वाईट करतात. काय? यज्ञ करून मला देव भेटावा अशी इच्छा करत नाही. यज्ञ करून मला काय मिळावा? फक्त स्वर्ग मिळावा. आपलं सुद्धा तेच आहे, वरून सगळं व्यवस्थित असतं आपलं,
त्याच महादेवाकडे जाणार, तेवढेच हार घेऊन जाणार, तेवढेच त्याला बेलाचे पाणी नेणार, तेच त्याला गंगेचं पाणी नेणार, सगळं तसंच भस्म महादेवाला सगळं सारखं करणार, परी एकच कुडे करते, एकच आपण वाईट करतो. काय? अंतकरणामध्ये इच्छा असती, मला मुलगा व्हावा म्हणून 16 सोमवार, मला हे प्राप्त व्हावा म्हणून 16 सोमवार, माझ्या मुलीचं लग्न व्हावं म्हणून 16 सोमवार, माझ्या भावाला मुलं व्हावं म्हणून 16 सोमवार, एकच कुडे करते. एवढंच एक वाईट होतं आपल्याकडून. बाहेरचं आपण सगळं चांगलं करतो, तेवढाच मंडप आपण देतो, तेवढेच सगळे टाळकरी, तसाच कीर्तनकार उभा असतो, तसाच फेटा बांधलेला, तसंच त्याने कंबर बांधलेलं, तसेच श्रोते पुढे बसलेले, अभंगसुद्धा कीर्तनामध्ये घेतलेला असतो, अभंगावर विवेचनसुद्धा चालतं, सगळं व्यवस्थित, परी एकच कुडे करीती. काय? शेवटला पाकिट घेती, बस एकच कुडे करती, शेवटला पाकिट घेती. आणि एवढ्याच वरून त्यांचं कर्म काय होऊन जातं? निष्फल होतं. ज्ञानोबारांची भाषा आहे, जे स्वर्ग काम मनी धरती, स्वर्गाची इच्छा मनामध्ये धरतात. आणि मग त्याने काय होतं? जो भोगता त्या यज्ञपुरुषा चुकती, यज्ञाचा जो भोगता आहे त्या यज्ञपुरुषाला ते काय करतात? चुकतात. यज्ञाचा भोगता कोण आहे? भगवान परमात्मा आहे. यज्ञाचा भोगता देव आहे. यज्ञातून जी आहुती जाते ती आहुती कोणाला जात असते? विष्णूला जात असते. भगवान शंकराला ती आहुती पोहोचत असते. तो यज्ञाचा कोण आहे? भोक्ता आहे. ईश्वर या यज्ञाचा भोक्ता आहे. अहम ही सर्व यज्ञानाम भोक्ता च प्रभुरेवच. भगवंतांनी सांगितलेला मी सर्व यज्ञानाम भोक्ता, हा सगळ्या यज्ञाचा भोक्ता मी आहे, सगळ्या यज्ञाचा भोग घेणारा मी आहे. माझ्यासाठी सगळे यज्ञ असतात. कीर्तन कोणासाठी आहे? कीर्तन सुद्धा यज्ञ आहे. नाम जप यज्ञ तो परम, 10व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात, नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शक्य स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. हा यज्ञ कोणासाठी आहे? भगवंतासाठी. त्याचा भोक्ता कोण आहे? भगवान आहे. परी यज्ञ पुरुषा चुकती भोक्ता जो. अशा यज्ञ पुरुषाचा जो भोक्ता आहे त्या भगवंताला चुकतात. ज्याच्यासाठी यज्ञ करायचा त्यालाच विसरून जातात आणि या यज्ञाच्या द्वारे इतर फलाची काय करतात? अपेक्षा करतात. पुढे ज्ञानोबा बोलतात, जैसा कर्पुराचा राशी कीजे दृष्टांत, मग अग्नी लावणी तिजे का मिष्टांनी संचर विजे काळ कुट. जैसा कर्पुराचा राशी कीजे मग अग्नी लावणी तिजे. एक जणांनी काय केलं? आता गणपती आले भाद्रपद महिन्यामध्ये, चतुर्थी आली 5-6 दिवसात, 7-8-10 दिवसावर. मग त्याने काय ठरवलं? आता आपल्या गावामध्ये मोठा गणपती बसायचा, मोठा गणपती बसायचा गावामध्ये आणि लोक येणार आहे मोठमोठी आरती करण्यासाठी. आपल्या गावामध्ये आमदार बोलायचा, खासदार बोलायचा, त्याच्या मागं पुढे फिरणारे सगळे लोक येणार आहे. मग एवढं मोठं करायचं म्हणलं गणपती पुढं काहीतरी शोभा आली पाहिजे ना, गणपती पुढं काहीतरी काय आली पाहिजे? शोभा आली पाहिजे. म्हणून त्याने काय केलं? गणपती पुढं शोभा आणण्यासाठी एक फार मोठा हत्ती तयार केला. हत्ती कशाचा केला? कर्पुराचा, म्हणजे कापराचा हत्ती तयार केला. कापराचा हत्ती तयार केला. कशासाठी? गणपती पुढे काहीतरी काय आली पाहिजे? शोभा आली पाहिजे. म्हणले शोभा आली पाहिजे. गणपतीपेक्षा मोठा हत्ती केला, कापराचा केला. आता आले आमदार गावामध्ये आरती करण्यासाठी. आमदार गावामध्ये आरती करण्यासाठी आले. त्यांनी पाहिलं गणपती आहे, गणपती पुढं भला मोठा काय उभा केला आहे? हत्ती केला आहे. पाहिलं त्यांनी. पाहिल्यानंतर मग आता आरती झाली. आरती झाली पूर्ण. आणि आरती झाल्यानंतर काय करतात? कापूर पेटावा लागतो. म्हणले कापूर आणा. म्हणले आमच्या गावामध्ये कापूरच शिल्लक राहिला नाही. आता कापराचाच काय केला? हत्ती केला. त्याला हत्तीच पेटून, सगळा हत्ती गेला पेटून. मग हत्ती एवढा मोठा होता, सगळा मंडप पेटला, गणपती पेटला आणि सगळेच पेटलं. कर्पुराचा राशी कीजे, कापराची राशी तयार केली फार मोठी. कशासाठी केली? शोभून दिसावी म्हणून. आणि पहिल्याच दिवशी त्याला पेटून दिलं. सगळं चांगलं करतो आपण, पण वर्म चुकत असतो. हे ज्ञानोबाला सांगायचं. कर्पुराचा राशी कीजे मग अग्नी लावणे तिजे का मिष्टांनी संचर विजे काळकुट. का शब्दाचा अर्थ होता अथवा. दुसरा दृष्टांत, मिष्टांनी काळकुट संचर विजे. फार मस्त मिष्टान्न केलं खाण्यासाठी. जेवायला ज्यांना बोलवलं त्यांना द्वादशीला पंक्तीला आमंत्रण दिलं. द्वादशीला वारकरी यायचे म्हणल्यावर वारकऱ्याचं 3 दिवसाचं व्रत. दशमीला एकदाच जेवलेले दुपारी, त्याच्यानंतर काहीच खाल्लेलं नाही. एकादशी निराहार केलेली आणि द्वादशीला सकाळी पारणं सोडायची वेळ आहे. पोटामध्ये भूक लागली त्यांना आणि काय केलं? आमंत्रण दिलं, आमच्याकडे द्वादशीचं पारणं सोडण्यासाठी तुम्ही या.
आणि मग वारकऱ्याला गोड मिष्टान्न केलं, बासुंदी केली चांगली तयार, आवडणारा पदार्थ केला. पण काळकुट संचार विजय बासुंदी तयार करताना त्या बासुंदीमध्ये 2च थेंब काय टाकलं? विष टाकलं. काळकुट नावाचं 2च थेंब काय टाकलं? विष टाकलं. आता ते विष जर सेवन केलं काय होणार आहे? मरणारच आहे. मिष्टान्न खूप चांगलं आहे, पण त्या मिष्टान्नामध्ये 2 थेंब काय आला? विषाचे 2 थेंब आले. आता ते मिष्टान्न राहिलं नाही, ते काय झालं? आता मरणच झालं, ते विषच तयार झालं. अमृते तरीच मरीजे जरी विषेशी सेविजे. अमृताने मनुष्य मरत नाही, पण विषासोबत जर अमृत खाल्लं तर मनुष्य मरू शकतो. म्हणून मिष्टान्नी संचार विजय काळकुट. म्हणजे ज्ञानोबाला सांगायचं सगळं आपण चांगलं करतो, पण थोडं त्याच्यामध्ये वर्म चुकून काय करतो? फलाची आशा धरतो. एवढंच दृष्टांतातून सांगायचं. पुढं दृष्टांत अजून एक देतात. दैवे अमृतकुंभ जोडला, तो पाये हनोनी उलंडीला, तैसा नाशिती धर्म निपजला हेतुकपणे. ज्ञानोबा म्हणतात अमृत आहे, अमृत. अमृताचं फल काय आहे? अमृताच्या ठिकाणी 2 गुणी. एकतर ते अमृत गोड असतं, गोडपणा आहे. अमृतासारखं गोड या जगामध्ये दुसरं काहीच नाही. जेवढे काही रस आहे ते सगळ्या रसाचा अर्क या अमृतामध्ये भरला आहे. ना तरी अमृत रसास्वादिनी रस सकळ. ज्ञानोबारांनी म्हटलेलं आहे अमृत रसास्वादिनी रस सकळ. अमृताच्या रसामध्ये सगळेच रस आले. मग एवढं अमृत गोड असतं. आणि त्या अमृताचा दुसरा परिणाम असा आहे, ते अमृत पिणाऱ्याला काय करत असतं? अमर करतं. अमृत ज्याने पेलं तो काय होत असतो? अमर होत असतो. एवढं त्या अमृताचं भाग्य आहे. पण अमृत कुठं पण मिळतं का हो? दारूच्या दुकानात मिळतं का अमृत? नाही मिळत. तुपाच्या दुकानात गेले तरी नाही मिळत. तेलाच्या दुकानात गेले तरी नाही मिळत. अमृत कुठं मिळतच नाही ना. अमृत कुठं सांगितलेलं आहे? स्वर्गात सांगितलेलं आहे. अमृत स्वर्गामध्ये आहे, इथं कुठंच मिळत नाही. दुर्लभ आहे अमृत. पण एका मनुष्याचं भाग्य उजळलं आणि भाग्ययोगाने त्याला काय सापडलं? अमृताचा घडा सापडला. अमृत भरलेली घागर सापडली त्याला. खाली ठेवलेली होती, रस्त्याने जात होता आणि अमृत भरलेलं घागर सापडली. दैवे अमृत कुंभ जोडला, त्याच्या प्रारब्धाने प्राप्त झाली. तो पाये हाणून उलंडीला. रागामध्ये तनतन करीत चालला होता, घागरमध्ये ठेवली होती. त्याला वाटलं काय पाणी ठेवलंय, हाणलेला तन उलंडून टाकलं. मिळंन का आता परत त्याला अमृत? नाही मिळू शकत. प्रारब्धाने एकदा आलं, पण त्याने काय केलं? लात हाणली आणि उलंडून टाकलं. त्याच घागरीमधले 2 थेंब जरी पिला असता तरी अमर झाला असता, पण लात मारून काय केलं? घागर उलंडून टाकली. तसंच आपण करतो, सगळी साधना करतो. सगळे साधना जर केली तर त्या साधनेने आपल्याला भगवंत प्राप्त होऊ शकतो, पण त्याच भगवंताला आपण लात घालतो. म्हणून तुकोबारांनी म्हटलेलं आहे, देवाचे म्हणून देवी अनादर. हे मोठे आश्चर्य वाटत असे. तुकोबाराय म्हणतात मला बाकीच्या लोकांचं आश्चर्य वाटत नाही, जे परमार्थच करीत नाही, जे श्रोते म्हणून कीर्तन ऐकायला प्रवचन ऐकायला जात नाही, जे कधी गळ्यामध्ये माळ घालत नाही, आळंदी पंढरीची वारी करत नाही, मला त्यांचं नवल वाटत नाही. तुकोबाराय म्हणतात नवल कोणाचं वाटतं? देवाचे म्हणून देवी अनादर. स्वतःला देवाचे म्हणून घेतात, त्या देवाच्या नावाची माळ गळ्यामध्ये घालतात, त्याच्या नावाने पंढरीला आळंदीला वारीला जातात, एवढं सगळं करतात, पण त्या देवाचाच काय करतात? अनादर करतात. अनादर. त्याने ज्याच्यासाठी करायचं सांगितलं तेच करत नाही. याने जसं त्या घागरीला लात हाणला, पाय हाणून उलंडीला, पाय मारून घागर कशी केली? उलंडून टाकली. तसंच आपण या भगवंताला सुद्धा लातच घालत असतो. कोणाला वाटणं आपण वारकरी आहे, देवाचे भक्त आहे, देवाला कसं काय आपण लात घालतो? आपल्या कर्मामधून तेच सिद्ध होतं. त्याला लातच मारणं आहे ते, कारण त्याच्यासाठी करायचं ते आपण सोडून देतो आणि सांसारिक वस्तूसाठी करतो. तैसा नाशिती धर्म निपजला हेतुकपणे. हेतुकपणे धर्म निपजला नाशिती. ज्ञानोबा सांगतात त्याचप्रमाणे हे सगळं आहे. धर्म निपजला. धर्म शब्दाचा अर्थ होतो पुण्य. आपण साधना करून पुण्य निर्माण करतो. पुण्य निर्माण करण्यासाठी काय करतो? आपण सगळी साधना करतो. चंद्रभागेचं स्नान केल्याने काय होतं? पुण्य होत असतं. पंढरीची प्रदक्षिणा केल्याने पुण्य होतं. चातुर्मासाला राहिल्यामुळे पुण्य होतं. भगवंताचं दर्शन घेतल्याने पुण्य होतं. नामस्मरण केल्याने पुण्य होतं. ही सगळी साधना आपण करतो, पण धर्म निपजला हेतुकपणे. जो धर्म उत्पन्न झालेला आहे, जे पुण्य निर्माण झालं, ते निर्माण झालेलं पुण्य सुद्धा आपण नष्ट करून टाकतो आपल्याच हाताने.
त्याचं कारण ज्ञानोबा सांगतात हेतुकपणे. हेतू त्या ठिकाणी आला, फळाची आशा त्या ठिकाणी आली म्हणजे आपल्या पुण्याचा नाश झाला म्हणून समजा. तैसा नाशिती धर्म निपजला हेतुकपणे. अरे सायाशे पुण्य अर्जिजे मग संसार का अपेक्षिजे, परी नेनती ते काय की जे अप्राप्त देखे. ज्ञानोबा खेद करतात, विश्वाची माऊली आहे, सगळ्या जगाचा उद्धार व्हावा म्हणून एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव हरिपाठ लिहिला, एवढे मोठे अंतकरणाचे ज्ञानोबा आहे. ते ज्ञानोबा आहे आपल्याविषयी काय करतात, खेद व्यक्त करतात. खेद. ज्ञानोबा म्हणतात हे कसे आहे, सायाशे पुण्य अर्जिजे, फार कष्ट करून पुण्य निर्माण करायचं. पुण्य सोपं थोडे आहे निर्माण करणं. कोणी पण चंद्रभागेला आंघोळ करत असतं का? पंढरपुरामध्ये किती लोक राहतात, मग सगळे चंद्रभागेमध्ये जातात का? नाही जात. पुण्य निर्माण करणं एवढं सोपं नाही. पाठ उठायचं, चंद्रभागेत जायचं, गार पाणी गढूळ पाणी जसं असून तशाच्या स्नान करायचं, तेच तीर्थतोंडामध्ये घ्यायचं, इतकं सोपं नाही. घरी बसून राहणारे माणसं असतात, त्यांनी एवढे मोठी प्रदक्षिणाला जायचं, प्रदक्षिणा करून यायची, एवढे मोठे तास तास देवाच्या रांगेला उभं राहायचं, दर्शन करायचं, नामस्मरण करणं, हे पुण्य निर्माण करणं तेवढं सोपं नाही. म्हणून ज्ञानोबांनी शब्द घातला सायाशे पुण्य अर्जिजे, फार कष्ट करून पुण्य निर्माण करतात. मग एवढं कष्ट करून पुण्य निर्माण करायचं, मग संसार का अपेक्षिजे, एवढ्या पुण्याने तुम्ही संसाराची अपेक्षा का करता? एवढे कष्ट करून व्रतवैकल्य करायचे. तुम्ही पहा, आपल्या उपवासापेक्षा आपल्या व्रतापेक्षा महिला मंडळाचे तुम्ही व्रत पहा. 16 सोमवार करणाऱ्या ज्या महिला असतात, पाणीसुद्धा पित नाही. पाणी सोमवारचा दिवस उगला, पाणीसुद्धा पित नाही संध्याकाळपर्यंत. जेव्हा महादेवाची पूजा होईल, घरी बसून करत नाही असं नाही, तुम्ही गावाकडे जाऊन पहा, दिवसभर शेतामध्ये कष्ट करणार पण उपवास, त्या दिवशी पाणीसुद्धा घेणार नाही. संध्याकाळी भगवंताची पूजा करणार स्नान करून सवळ्या ओवळ्यामध्ये. मग ते काय चुरम्याचे असतील, खडीसाखरेचे जे असेल ते प्रसाद ग्रहण करणार. कडक व्रत करतात, कडक. सायाशे पुण्य अर्जिजे मग संसार का अपेक्षिजे. ज्ञानोबा खेद करतात, अरे तुम्ही जीवाला एवढे कष्ट करून घेता, एवढे सायास करून घेता, आणि याने तुम्हाला एवढा मोठा असणारा लाभ मिळतो, भगवंत तुम्हाला प्राप्त होतो, तर भगवंत सोडून देऊन संसाराची अपेक्षा तुम्ही का करता? तोच शंकर जर प्रसन्न झाला, त्याने जर आशीर्वाद दिला, तर तुमची कायमची कटकट निघून जाईल ना, सगळं जन्म मरणाचा आतापर्यंतचा नाश होऊन जाईल ना. एवढं मोठं अनादी काळापासून गर्भवासाचं दुःख भोगावं लागतं, सगळ्याचा नाश होऊन जाईल, एवढी ताकद त्या व्रतामध्ये आहे. मग संसार का अपेक्षिजे, तुम्ही संसाराची अपेक्षा का करता? सांसारिक वस्तू मिळवण्याची अपेक्षा का करता? स्वर्ग मिळवण्याची अपेक्षा तुम्ही का करता? खेद करतात ज्ञानोबा. परिनेनती ते काय की जे अप्राप्त देखे. मग ज्ञानोबा सांगतात, परंतु काय करावं? नेनती ते काय की जे अप्राप्त देखे. हे मनुष्य कसे आहे? नेनते. नेनते म्हणजे अज्ञानी आहे, सगळे मूर्ख आहे. यांच्या डोक्यामध्ये केवळ संसारच भरलेला आहे. सांसारिक कर्म करायला लागले तरी ते संसाराच्याच फलाची इच्छा करतात, परमार्थात घुसले तरी ते संसाराच्याच फलाची इच्छा करतात. कशातही जाऊ द्या, यांच्या डोक्यामध्ये फक्त संसार भरलेला आहे. नेनती मूर्ख लोक आहे, अज्ञानी लोक आहे, संसारिक आहे. काय की जे ज्ञानावर म्हणतात, काय करावं यांना तरी? अप्राप्त देखे, यांना भगवंत प्राप्त होत नाही, हे हतभागी आहे, यांचं भाग्यच चांगलं नाही. ज्ञानोबा त्याच्यासाठी परत दृष्टांत देतात. जैशी रांधवनी रसस्वयनिकी करोनिया मोले विकी, तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्म. जैशी ज्या प्रकारे रांधवनी रसस्वयनिकी, एखादी स्वयंपाक करणारी बाई असेल, सुगरण बाई, सुगरण सगळ्या नसतात, बऱ्याच बायातून एखादी काय असती? सुगरण असती. सुगरण शब्दाचा अर्थ काय? कमी वस्तूमध्ये, कमी मसाल्यामध्ये, कमी पदार्थामध्ये चवदार जिला निर्माण करता येतं तिला काय म्हणायचं? सुगरण. जिला फार मसाल्याची अपेक्षा नसते, कमी असलं तरी चालतं. नाहीतर काही काहीचं कसं असतं, डबाभर मसाला आणि चव नाही कशाला. कितीही मसाले टाका तुम्ही, चवच येत नाही. कितीही मसाले टाका, काही टाका, चवच येत नाही. पण काही सुगरण असतात, काहीच लागत नाही त्यांना, मीठ मिरची हळद असली बस, पण असं चवदार स्वयंपाक करतात. ज्ञानोबा म्हणतात, अशी जर एखादी बाई असेल चवदार स्वयंपाक करणारी, रांधवनी रसस्वयनिकी करून या, चांगल्या प्रकारचा उत्तम स्वयंपाक तयार करते, करून या मोले विकी,
आणि एवढं शुद्ध अन्न तयार झालं, ते अन्न आपण ग्रहण करायचं, आपल्या नवऱ्याला खाऊ घालायचं, आपले पोरं बाळे त्यांना खाऊ घालायचं, हे सोडून देते मोले विकी बाजारात नेऊन मांडून ठेवते. 10 रुपयाला भाकर आणि 15 रुपयाला बेसन करून या मोले विकी मोले विकी मोले विकी. त्याचं जरी एवढं नसलं तरी आपल्याला दुधाचा अनुभव येतोच ना. दुधाचा अनुभव म्हातारे माणसं तुम्ही कधी पण पहा, चांगलं चांगलं जे दूध राहतं त्या दुधातून काढलेलं लोणी, दही, तूप सगळं बाजारला, सगळं विकण्यासाठी. घरच्या पोराला खाण्यासाठी उरलेलं ताक, आपण खाण्यासाठी उरलेलं ताक, बायकोला खाऊ घालायला उरलेलं ताक. ताकामध्ये तुम्हाला काय भाकरी चुरून खायच्यात खा, पण त्याचा सार भाग काय करतात, विकून टाकतात. विकून ज्ञानोबराय खेत करतात. ज्याप्रमाणे चांगला स्वयंपाक करणारी बाई आहे, स्वयंपाक तयार करते, पण आपल्याला खायचा, कुटुंबाला खायचा ते सोडून देऊन दुकानामध्ये ती काय करते, विकते. तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्म. कोण म्हणतात ज्ञानोबराय बोलत नाही, ते समजून घेण्याची दृष्टी लागते. लोकांना असं वाटतं हे ज्ञानोबराय फार आईच्या अंतकरणाचे आहे, हे तुकाराम महाराज जे आहे ना हे सगळे खडखड खडखड खडखडच करणार आहे. कोणचे अभंग पा गातात एक पान असं जात नाही का शिवी दिलेलं नाही, असं लोकांचा आक्षेप असतो. तुकाराम महाराज म्हणजे काय आहे, फक्त बोलणार आहे, कोणाला पण बोलतात. ज्ञानोबरायांनी पहा तुम्ही, ज्ञानेश्वरीमध्ये कुठं शिवी दिसणार नाही, ज्ञानेश्वरीमध्ये कुठं कीर्तनकाराला बोललेला अभंग दिसणार नाही. म्हणून तुम्ही कोणता पण महाराज पहा, त्या महाराजांनी जर सप्ताह केला ते ज्ञानेश्वरीचंच पारायण करणार, गाथ्याचं पारायण कोणी करतच नाही. का, त्याच्यामध्ये आपलंच उघडं पडतं ना, आपलंच उघडं पडतं त्याच्यामध्ये. लोक ते अभंग वाचतात म्हणून ते गाथ्याचं पारायण करत नाही, ज्ञानेश्वरीच पारायण. का, ज्ञानेश्वरीमध्ये असं कुठं सांगितलंच नाही माऊलीने कीर्तनाचे पैसे घेऊ नका, कीर्तनाचं पाकिट घेऊन कुठंच सांगितलं नाही ना, असं वाटतं. पण हे सरळ चुकीचा मुद्दा आहे. हीच गोवी तुम्ही पहा, तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्म. याच्यापेक्षा अजून काय राहिलं बोलायचं. अविवेकी शब्दाचा अर्थ होतो मूर्ख मनुष्य. काय करतो, भोगासाठी म्हणजे पैसा मिळवण्यासाठी, धाडिती धर्म म्हणजे आपल्या पुण्याचा नाश करतो. पुण्य कशाने होत असतं, कीर्तनाने. कीर्तनाने पुण्य करतो, पुण्याने देव प्राप्त करायचं सोडून भोग प्राप्त करतो, म्हणजेच पाकिट घेतो. ज्ञानोबरायांची भाषा आहे, फक्त ओळखण्याची काय लागते, नजर लागते, नजर. शब्द ज्ञानोबरायांचे असे आहे, कळूच देत नाही ते माणसाला, कळू देत नाही. त्यातलं वर्म जे आहे ते कळू देत नाही. तुम्ही गाथ्याचं पहा, तुम्ही अभंग वाचला का खडकन ध्यानात येतं. तुकाराम महाराजाला काय सांगायचं, ज्ञानोबरायांची ओवी तेवढ्या सहजासहजी नाही लक्षात येत. जरी अर्थ कळाला तर त्याच्यामध्ये गर्भित अर्थ काय आहे, वर्म काय आहे, नाही कळत. ज्ञानोबराय बोलतात, तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्म. तसंच हे लोक आहे, भोग घेण्यासाठी काय करतात, आपल्या पुण्याचा नाश करून टाकतात, नाश करून टाकतात. पुण्य विकणं चांगलं नाही, पुण्य विकणं चांगलं नाही. गायत्री विकोनी पोट जे जाळीती, तया होय गती यमलोकी. गायत्री मंत्र विकणाऱ्या ब्राह्मणाकडे तुकोबरायांनी मोर्चा काढलेला आहे. गायत्री मंत्र पहिलं होतं ते, अमका अमका अनुष्ठान जर करायचं असेल, एखाद्या फलाची प्राप्ती जर करायची असेल तर लोक काय करायचे, ब्राह्मणाला बसवायचे. ब्राह्मणाकडून गायत्री मंत्राचा अमुक अमुक 1000, 2000, 10,000 काय असेल जप करून घ्यायचा ब्राह्मणाच्या मुखातून, आणि त्या ब्राह्मणाला काय लागन तेवढे काय करायचे, पैसे देऊन टाकायचे. असं पूर्वी चालत होतं. ते तुकोबरायांनी पाहिलं आणि वर्णन केलं. गायत्री विकोनी पोट जे जाळीती. गायत्री मंत्र स्वतःच्या उद्धारासाठी करायचा, ते सोडून देतात आणि दुसऱ्यासाठी गायत्री मंत्र करून घेतात, जप करतात, आणि त्यांच्याकडून काय करतात, पैसे गोळा करतात. गायत्री विकोनी पोट जे जाळीती, पोट भरती नाही, पोट जे जाळीती, तया होय गती यमलोकी. तुकोबराय म्हणतात त्या ब्राह्मणाला नरकातच जावं लागणार आहे, असं जे कर्म करतात ते. तसंच आपलं आहे, कीर्तन करूनी पोट जे जाळीती, तया होय गती यमलोकी, तया होय गती यमलोकी. तैसा अविवेकी भोगासाठी धाडिती धर्म. पुण्याचा ते काय करून टाकतात, नाश करतात. तुकोबरायचे फार कठीण शब्द आहे. पुण्य विकरा ते मातेचे गमन, भाडी आयशे धन विटाळतो. पुण्य विकरा, पुण्याचा विक्रय करणाऱ्याला मात्रा गमनाचं पाप आहे, आईचं गमन केल्याचं पाप आहे. भाडी आयशे धन विटाळतो. भाड खाऊन जो धन घेतो, तुकोबराय सांगतात विटाळतो, विटाळ. विटाळाचं त्याने ग्रहण केल्यासारखं आहे. पुण्य विकरा, पुण्याचा जो विक्रय करतो. म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा, तया वेदवादरता मनी वशे. म्हणून अर्जुना, तया मनी वेदवादरता वशे.
वेदाने सांगितलेलं जे फळ आहे स्वर्गाचं फळ, ते स्वर्गाचं फळच यांच्या मनामध्ये बसलेलं आहे. असे जे आहे दुर्बुद्धी देक सर्वता, त्यांना काय म्हणायचं? दुर्बुद्धिवान म्हणायचं. दुर्बुद्धी. कालचं सगळं प्रवचन सद्बुद्धी सांगितली आणि आजचं सगळं प्रवचन दुर्बुद्धी. ओव्याच ज्ञानोबरांनी 2 प्रकारे करून टाकलेलं आहे. सद्बुद्धीवाले लोक कोणाचे? लगेच बाजूला. दुर्बुद्धीवाले कोण आहे? लगेच बाजूला. या 4-5 श्लोकामध्ये. म्हणून असे जे आहे ते ज्ञानोबरा सांगतात दुर्बुद्धी देक सर्वथा, ते दुर्बुद्धीचे लोक आहे असं अर्जुना तू समजून घे. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. वेदा त्रैगुण्य विषया, वेदामध्ये 3ही गुण सांगितलेले आहे. पण अर्जुन निस्त्रैगुण्य भव, अर्जुना तू 3ही गुणाच्या पलीकडे जा, गुणामध्ये अडकून बसू नको. वेदामध्ये 3ही गुण सांगितले, पण 3 गुणामध्ये अडकायचं नाही, गुणाच्या आपल्याला पलीकडे जायचं. निर्द्वंद्व, द्वंद्वरहित हो. नित्य सत्वस्थ, सत्वगुणामध्ये स्थित होणारा किंवा अंतकरणामध्ये स्वतःच्या आत्म्याला स्थित करणारा हो. निर्योगक्षेम, योगक्षेमाची चिंता न करणारा हो. आणि आत्मवान, आपल्या अंतकरणामध्ये रमणारा हो. मीच वासुदेव आहे अशी धारणा कर. भगवान अर्जुनाला सांगतात 3ही गुणी आवृत हे वेद जाणे निभ्रांत, म्हणून उपनिषद आदी समस्त सात्विकते. 3ही गुणी आवृत, या 3ही गुणामध्ये वेद काय झाले आहे? आवृत. म्हणजे 3ही गुण वेदामध्ये आले आहे. वेदामध्ये सत्वगुण आहे, वेदामध्ये रजगुण आहे आणि वेदामध्ये तमगुण सुद्धा सांगितलं. कुठं कुठं हे भाग आले तर ज्या ठिकाणी ज्ञान सांगितलं तो वेदाचा सत्वगुणाचा भाग आहे, ज्या ठिकाणी कर्म करायचं सांगितलं तो वेदाचा रजोगुणी भाग आहे, आणि ज्या ठिकाणी म्हणजे अथर्व वेदामध्ये अघोर कर्म करण्याचे सांगितले तो वेदाचा तमगुणी भाग आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात उपनिषद आदी समस्त सात्विकते. वेदाच्या शेवटला आलेला जो भाग आहे, पंचदशी म्हटलेला आहे श्रुतंतेषु उपदेशते, श्रुतीच्या अंतीच्या भागाला जो उपदेश केलेला आहे, श्रुतीचा अंतीचा भाग म्हणजे वेदाचा अंतीचा भाग, ज्यालाच वेदांत म्हणतात, ते वेदांत म्हणजेच काय आहे? उपनिषद आहे. उपनिषद, उपनिषदाचे अनेक प्रकार आहे. मुख्य 10 उपनिषद सांगितलेला आहे. ईश, केन, कट, प्रश्न, मुंड, मांडोक्य, ऐतर्य, तैतर्य, बृहदारण्य आणि छांदोग्य असे 10 उपनिषद मुख्य सांगितले. हे जे उपनिषद आहे ते उपनिषद सगळे सात्विक आहे. उपनिषदामध्ये तुम्हाला कुठं कर्म करायचं सापडणार नाही, उपनिषदामध्ये तुम्हाला कुठं अघोर कर्म करण्याचं सापडणार नाही, उपनिषदामध्ये तुम्हाला कुठं हे ज्ञानाचं कर्म सोडून दुसरं सापडणार नाही, यज्ञयागादिक सापडणार नाही. उपनिषद म्हणजे सात्विक आहे. फक्त ज्ञान आहे उपनिषदामध्ये. उपनिषदाचा विषयच आहे ब्रह्मसत्यम जगन्मिथ्यम जीव ब्रह्मैव नापरे, हा उपनिषदाचा काय आहे? विषय आहे. म्हणून ते सात्विक आहे. येर रजतमात्मक जेथ निरूपी जे कर्माधिक ते केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा. धनुर्धरा हे अर्जुना, येर म्हणजे उपनिषद सोडून बाकीचे जे काय आहे वेदाचा भाग, जेथ कर्माधिक निरूपीचे, त्या ठिकाणी कर्माचं निरूपण केलेलं असतं. कर्म कसं करावं, कधी करावं, कोणी करावं हे निरूपण केलेलं असतं. जे केवळ स्वर्गसूचक, आणि ते कर्म फक्त स्वर्गसूचक आहे, स्वर्गाची प्राप्ती करून देणारे आहे. म्हणून तू जाण हे सुखदुःखाशीच कारण, एथ झने अंतकरण रिगोदेशी. म्हणून अर्जुना तू जाण, तू जाण, चांगलं बारीक डोळस होऊन विचार कर. हे सुखदुःखाशीच कारण. वेदामध्ये सांगितलेले जे 3ही गुण आहे ते सगळे सुखदुःखाला कारण आहे, सगळे सुखदुःखाला. हे कर्मसुद्धा रजोगुणाने निर्माण केलेलं आहे, सुखदुःखाला कारण आहे, कर्म दुःख देणार आहे. तमोगुण सुद्धा दुःख देणार आहे आणि सत्वगुण सुद्धा दुःखच देणार आहे. सत्वगुण काय करतो? ज्ञानाची उत्पत्ती करतो. ज्याच्या ठिकाणी सत्वगुण आहे तो मनुष्य विद्वान होत असतो. विद्वान होऊन तरी काय, शेवटी दुःखाचीच प्राप्ती आहे. एथ झने अंतकरण रिघोदेशी. म्हणून भगवान अर्जुनाला आज्ञा करतात, हे अर्जुना चुकून सुद्धा या 3ही गुणामध्ये तुझं अंतकरण जाऊ देऊ नको. स्वर्गाकडे अंतकरण तुझं कधी जाऊ देऊ नको. अर्जुना तुझं अंतकरण मान मान्यतेकडे जाऊ देऊ नको, तुझं अंतकरण लौकिकाकडे जाऊ देऊ नको, तुझं अंतकरण जे आहे सत्काराकडे जाऊ देऊ नको, तुझं अंतकरण हे पाकिटाकडे जाऊ देऊ नको. हे ज्ञानोबा सांगतो. अंतकरण रिघोदेशी तू गुणत्रया ते अव्हेरी, मी माझे हे न करी, येथ आत्मसुखांतरी विसंबधनी. हे अर्जुना गुणत्रया ते अव्हेरी, 3ही गुणाचा तू काय कर?
अव्हेर कर अव्हेर. सत्वगुणामध्ये गुंतू नको, रजगुणामध्ये गुंतू नको आणि तमगुणामध्ये सुद्धा गुंतू नको. गुणाच्या पलीकडे जा, गुणातीत हो, गुणातीत. म्हणून 14वा अध्याय त्याच्यासाठी स्पेशल सांगितला. गुणत्रयो विभाग योगो नाम चतुर्दशोध्याय. तिने गुणाचा ज्या ठिकाणी विभाग केला आणि गुणाच्या पलीकडे जाण्याचं सांगितलं. कैर्लिंगा स्त्रीन गुणा नेता नतीतो भवती प्रभो किमाचार कथम चेता स्त्रीन गुणा नती वर्तते. अर्जुनाने प्रश्न केला आहे, स्त्रीन गुणा नाती वर्तते कथम स पुरुष पार्थ. तिन्ही गुणाच्या पलीकडे गेलेला तो कसा असतो, कसा बोलतो, गुणातीत मनुष्य कसा असतो, अर्जुनाने विचारलेलं आहे. भगवान तेच सांगतात, गुणत्रय त्या भेरी. तिन्ही गुणाला अर्जुना तू बाजूला कर. अजून काय कर, मी माझे हे न करी, मी 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 माझं 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 असं बोंबलू नको म्हणले. मी अर्जुन आहे, माझा भीष्म आहे, मी अर्जुन आहे, माझा द्रोण आहे, मी अर्जुन आहे, माझा कृपाचार्य आहे. हे आता तू सोडून दे अर्जुना. मी माझं करत बसू नको. तू काय म्हणे, काळे चेपी येला काळा, मी वेळोवेळा करीत असे. काळाने आपलं नरड चेपून ठेवलेलं आहे, कधी दाबील सांगता येत नाही. दाबलं का गेलं तरी सुद्धा आपण मी 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 करत राहतो. एक आत्मसुख अंतरी विसंबधनी. आणि अर्जुना, तुझ्याच अंतःकरणामध्ये जे आत्मसुख बसलेलं आहे, जो परमात्मा बसलेला आहे, त्या परमात्म्याला तू काय करू नको, विसरू नको. बस त्याला जर विसरला नाही तू, तर तुला बाकीचं काहीच करण्याची काय गरज नाही. हेच दान देगा देवा. तुझा विसर न व्हावा, त्या आत्म्याचा विसर झाला नाही पाहिजे, त्या परमात्म्याचा विसर नाही झाला पाहिजे. त्याचा विसर ज्याला होत नाही त्याला सुखाची कमतरता नाही, त्याला कोणत्याच प्रकारचं दुःख पाहायला मिळत नाही. भगवंताला तो विसरला नाही पाहिजे. म्हणून विसंबधनी, चुकूनही विसरू नको. आणि जो त्या भगवंताला विसरला, मग विसरले तया थोर झाली हानी पचतील खानी 84च्या. दोन्ही बाजूने गाथ्यामध्ये वर्णने. विसरला नाही त्याला काय फळ आहे, आणि जो भगवंताला विसरला त्याला काय फळ आहे. जो विसरला त्याला जन्मकोटी दुःखे भोगी जीव, कोट्यावधी जन्म त्याला घ्यावे लागतात. मग कोणत्या जन्मामध्ये कुत्रा होईल, कोणत्या जन्मामध्ये गाढव होईल, कोणत्या जन्मामध्ये मांजर होईल, कीटकाच्या जन्मामध्ये जाईल, पशुपक्ष्याच्या योनीमध्ये जाईल, सांगता येत नाही. कोणी वृक्षाच्या योनीमध्ये जाऊ शकतं, काहीच सांगता येत नाही. म्हणून आत्मसुख अंतरी विसंबधनी, या अंतःकरणामधलं जे आत्मसुख आहे, त्या आत्मसुख अर्जुना तू काय करू नको, विसरू नको. आणि त्या आत्मसुखाची जर तो आठवण केली तर मी आणि माझं हे तुझ्या लक्षात पण येणार नाही. मग मी कोण आहे आणि माझा कोण आहे हेच लक्षात आलं नाही तर मी अर्जुन विसरलं आणि मी भीष्म हे सुद्धा काय झालं, विसरलं. आता फक्त काय उरलं, कर्तव्य. बाण घ्यायचा, धनुष्याला लावायचा आणि भीष्माला मारायचं, बस. भगवंत एवढं कशासाठी सांगत आहे, उद्देश एकच आहे, अर्जुनाने युद्ध केलं पाहिजे. त्याला जसं समजन, ज्या भाषेत समजन त्या भाषेत सांगण्याचा भगवान काय करतात, प्रयत्न करतात. आत्मसुखाच्या दृष्टीने सांगण्याचा भगवान प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर बुद्धियोग म्हणजे कर्मयोग भगवान सांगत आहे. ती बुद्धी कशी असते, मग सात्विक बुद्धी आणि तामसिक बुद्धी, म्हणजेच सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी, अशा दोन्ही प्रकाराने भगवंताने काय केलं आहे, वर्णन केलं आहे. आणि अर्जुनाला सांगतात, तू तिन्ही गुणाच्या पलीकडे जा, मी माझं विसरून जा आणि काय कर, फक्त युद्ध कर. आज आपण 259 वहीपर्यंत चिंतन केलेलं आहे. उद्या पुढच्या वयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. कुंडली गवर्धहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.